नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मालिकेचा आजचा भाग खूपच मस्त असणार आहे। भूमीची नवीन चाल, बदललेली ही भूमीचं नवीन रूप हे तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा। कारण भूमी आता कोणतेही पुरावे गोळा करत नाही, तर ती रागिणीचा डाव तिच्यावरच उलटवत तिच्याकडूनच सत्य वदवून घेणार आहे। ही भूमीची नवीन खेळी कशी वाटली ते नक्की आजच्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर रागिनी इकडे फोनवरती बोलत असते। रागिनी अभिला विचारत असते की काय झालं। अभि तिला फोनवरती सांगत असतो की अगं तो जो आहे ना व्यंकट, त्याला भेटायला आकाश जातोय आणि त्याचा शोध घेतोय। तेव्हा रागिनी म्हणते की काही काळजी करायची गरज नाही, आणि इकडून हाही तेच सांगत असतो। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी सायरनचा आवाज करत आलेली असते। रागिनी मात्र जाम घाबरते। रागिनीला कळायचं बंद झालेलं असतं, आवाज कुठून येतोय। रागिनीला वाटतं की पोलिसांची गाडीच आली, कारण चोराच्या मनात चालणं रागिनीला भीती वाटणं स्वाभाविकच असतं। कारण रागिनीने कांडच इतके करून ठेवलेले असतात की तिला भीती वाटणं हे स्वाभाविक असतं। रागिनी हे सगळं भीत असते हे पाहून भूमीला मात्र भारी वाटत असतं। भूमीला खूप मजा येत असते। भूमीला वाटत असतं की ही रागिनी। मग भूमी रागिनीला म्हणते की कसं आहे माहिती आहे का, वाटली ना भीती, तुमचा हा घाबरलेला चेहरा, थरथरलेले हातपाय बघायला मला खूप मजा येते। कसं आहे माहिती आहे का, तुम्ही सगळ्या मोठ्या चुका तर तुम्हीच केलेल्या आहात ना, त्यामुळं हे जे तुमचं हे रूप आहे ना ते बघून मला खूप भारी वाटतं, आणि सवय तर झालीच पाहिजे ना या आवाजाची। रागिनी म्हणत असते भूमी काय चाललंय तुझं हे। तेव्हा भूमी म्हणत असते माझं काही चुकीचं नाही चाललेलं। अहो तुम्हाला सवय व्हायला पाहिजे ना, त्यासाठी कसं आहे एक ना एक दिवस आपल्या या भरल्या घरामध्ये अशी गाडी येणार आहे पोलिसांची, आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे। हे सगळं भूमी बोलत असते। तेव्हा मात्र रागिनीला धक्का बसत असतो। रागिनीला कळतच नसतं की ह्या भूमीला आपण कंट्रोल कसं करायचं आहे, कारण भूमी ऐकायलाच तयार नसते। भूमीने धक्क्यावर धक्के देत रागिनीची तर वाट लावलेलीच असते, पण आता जगणं मुश्किल केलेलं असतं। त्याचबरोबर भूमी इकडे रागिनीला म्हणते चला आवरा, कामं करायची आहेत। कसे आजींचा वाढदिवस आहे ना, आता कामं भरपूर पडलेली आहेत, त्यामुळे ती तुम्हाला करावीच लागणार आहे, सजावट करायची, चला चला असं भूमी तिला सांगत असते। आणि त्याचबरोबर रागिनी मात्र भूमीचं ऐकून घेते, कारण आता रागिनीच्या पुढे कोणतेच शब्द नसतात का ती आता आकाशच्या पुढे कसं मांडणार हेही तिच्याकडे प्लॅनिंग नसतं, कारण भूमीने सगळी खेळी पलटवलेली असते। रागिनीने भूमीला घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅन केलेला होता, पण इथं रागिनीवरतीच अशी अवस्था आलेली आहे की भूमीच्या ताटाखालचं मांजर होऊन रागिनीची अवस्था झालेली आहे। इकडे आकाश घरी येतो। आकाशने अजींसाठी बांगड्या आणलेल्या असतात, मोत्यांच्या बांगड्या आणलेल्या असतात, आणि आकाश इकडे दाखवत असतो, त्या बांगड्या दाखवत असतो आणि भूमीला म्हणत असतो बघ कशा वाटल्या। तेव्हा भूमी म्हणते अजींसाठी आणलेत ना, छान आहेत रे आकाश। आणि मग भूमी पाहत असते। भूमी म्हणत असते की आजी खुश होतील, आजींना या बांगड्या खूप आवडतील। मग भूमी नेहमीप्रमाणे रुसून बसते, कारण भूमीला अशी अपेक्षा असते, भूमी ती पिशवी उघडून बघते, त्या पिशवीत आकाशने आपल्यासाठी काय आणलंय का, त्यात काहीच नसतं। हे पाहून आकाशच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं। भूमी रुसलेली आहे ही गोष्ट आकाशला पटलेली असते, आणि त्याचबरोबर भूमी आकाशला म्हणत असते की काय झालं। आकाश म्हणतो की हे घे। भूमी म्हणते काय आहे हे। तेव्हा आकाश म्हणतो की तुझ्यासाठी, मला ना तुझा स्वभाव लक्षात आलाय आता, तुझ्या अपेक्षा काय असतात, तुला काय हवं असतं, नाहीतर तू रुसून बसतेस माहिती आहे मला। आणि मग आकाशने भूमीसाठी जोडवे आणलेले असतात, आणि ते जोडवे तो भूमीला देत असतो। तेव्हा भूमी म्हणत असते माझ्यासाठी आणलेत। तेव्हा आकाश म्हणतो हो ना। आणि मग भूमी ते जोडवे जेव्हा पाहत असते तेव्हा मात्र भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आकाशने एवढे सुंदर जोडवे तिच्यासाठी आणलेले असतात, आणि तिला म्हणालेलं असतो की हे तुझ्यासाठी आणलेलं आहे। पण भूमीला मात्र थोडंसं वाईट वाटलेलं असतं। मी रुसेल म्हणून माझ्यासाठी आकाश घेऊन आलाय ही गोष्ट काही भूमीला पटत नसते। भूमी म्हणते की म्हणजे तुला असं वाटलं ना आकाश, मी रुसून बसेल म्हणून तू आणलेस ना हे सगळं माझ्यासाठी, नाही नको मला, असं म्हणत ती तसंच टाकते आणि तिथून उठून जाऊ लागते। तेव्हा आकाश म्हणतो भूमी काय चाललंय तुझं हे, मी एवढं प्रेमाने आणलंय ना तुझ्यासाठी, पण बाळा तुला माहिती आहे का। तेव्हा आकाश म्हणतो आत्ता माझ्या लक्षात आलं, हे जोडवे मी माझ्या हाताने तुझ्या पायांमध्ये घालावे अशी तुझी इच्छा आहे ना,
चल पूर्ण केली तुझी इच्छा, असं आकाश म्हणत असतो. आणि मग ते जोडवे भूमीच्या हातातून घेतो आणि मग बाळाला सांगू लागतो, बाळा तुला माहिती आहे का, माझ्या बायकोपेक्षाही तुझी आई जी आहे ती रुसल्यानंतर लाजल्यावर नंतर अजून छान दिसते, हे तो बाळाला सांगत असतो. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं आकाशचं हे बोलणं सुरू असतं. भूमी आकाशकडे पाहत असते आणि त्याचबरोबर आकाश भूमीला विचारत असतो. आणि मग ते जोडवे भूमीच्या पायात स्वतःच्या हाताने तो घालून देतो. भूमी पण खुश झालेली असते, भूमीला पण भारी वाटत असतं. आणि भूमी आकाशने आणलेले नवीन जोडवे तिच्या बोटांमध्ये घालण्यासाठी सज्ज झालेली असते. मग भूमीच्या डोक्यात पुढचा प्लॅन रेडी असतो. भूमीला पुढची खेळी खेळायची असते आणि भूमी त्यासाठी आता सज्ज होते. त्यानंतर आकाश भूमीला म्हणतो, काय झालं आता? भूमी म्हणते, काही नाही, खरंच थँक्यू, तू माझ्यासाठी एवढं केलंस ना, असं भूमी त्याला म्हणू लागते. भूमीला आता काही करून रागिणीच्या विरोधातले सगळे डाव जे आहेत ते आता सक्सेस करायचे असतात. त्यासाठी भूमी आकाशकडे पाहत असते, अगदी लाडीगोडी लावत असते, प्रत्येक वेळेस बाळाचं कारण पुढं करत असते आणि हे सगळं तिचं चालू असतं. आता ती वाट बघत असते की पौर्णिमा तिथे येण्याची, कारण पौर्णिमा एकदा आली की मग आकाशच्या बाजूने म्हणजे आकाशच्या सह्या घेऊन पुढचा डाव भूमीला सक्सेस करायचा असतो. भूमी वाटच बघत असते. आकाश स्वतःच्या हाताने भूमीच्या पायामध्ये जोडवी घालून देत असतो. आकाशही खुश असतो, भूमीलाही छान वाटत असतं. आकाश तिच्या मनाप्रमाणे वागत आहे या गोष्टीचा आनंद भूमीलाही झालेला असतो. त्यानंतर भूमी उठते आणि कपाटातले पेपर्स घेते, म्हणजे वकिलाने जे एनव्हलप आणून दिलेलं होतं ते एनव्हलप घेते आणि आकाशला म्हणते, आकाश या पेपर्सवरती मला तुझ्या सह्या हव्या होत्या रे. आकाशचा मात्र भूमीवरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आकाश काहीही विचारत नाही. डायरेक्टली इकडे भूमीला म्हणतो की चल हे घे सह्या, असं म्हणत तो त्या पेपर्सवरती सह्या देतो. आणि त्याचबरोबर पेपर्सवरती सह्या केल्यानंतर मग तिथे पौर्णिमा असते. पौर्णिमा तिथं उभीच असते. पौर्णिमा पाहत असते. आकाश तर पेपर्सवरती सह्या करतोय, ही गोष्ट मात्र पौर्णिमाला सहनच होत नाही. पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पौर्णिमा वाकून बघत असते. ही गोष्ट मात्र भूमीला माहिती असते, कारण भूमीने आता खूपच अलर्ट राहायचं ठरवलेलं असतं. कारण प्रत्येक वेळेस पौर्णिमामुळेच भूमीचा डाव उधळला गेलेला होता, हे भूमीला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं भूमी आता पूर्णपणे अलर्ट असते आणि भूमी पौर्णिमाकडे बारीक लक्ष ठेवून असते. पौर्णिमा हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. एकतर दिवसभर पौर्णिमाने काम केलेलं असतं आणि आता रागिणीने तिला भूमीवरती लक्ष ठेवायला सांगितल्यामुळं पौर्णिमाचं डबल काम वाढलेलं असतं. पौर्णिमा हे सगळं पाहते. आकाश म्हणतो, मी आलोच फ्रेश होऊन. आकाश आता फ्रेश होण्यासाठी जातो. मग पौर्णिमा तिथे असते आणि पौर्णिमा ते पेपर्स भूमी काय करते हे पाहू लागते. भूमी म्हणते, चला फायनली आकाशने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली आहे. आणि फोन करून तिकडे सांगू लागते की आपलं काम झालेलं आहे. हे पौर्णिमा ऐकते. आकाशच्या सह्या पेपर्सवरती झालेल्या आहेत ही गोष्टही तिने सांगितलेली असते. आणि त्याचबरोबर आता पुढचा डाव भूमीचा असतो. तेवढ्यात आकाश येतो आणि भूमी आकाशला म्हणू लागते की आकाश चल पटकन खाली, काम आहे माझं. आणि मग भूमी आकाशला घेऊन आता खाली येऊ लागते. सगळेजण खाली आलेले असतात. तिथे प्रोजेक्टर वगैरे लावलेला असतो आणि प्रशांत त्या व्यक्तीला सांगत असतो की हे सगळं कनेक्शन व्यवस्थित झालेलं आहे ना. तेव्हा ती व्यक्ती प्रशांतला सांगते की हो, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. मग भूमी आकाशला घेऊन येते. सुंदर असं डेकोरेशन खाली झालेलं असतं आणि भूमी आकाशला म्हणते की कसं वाटतंय? आकाश म्हणतो, खरंच खूप सुंदर झालं हे सगळं. तेव्हा भूमी म्हणते, हो आम्ही सगळ्यांनी मिळून केलं ना हे सगळं, असं भूमी आकाशला आणि तिथे सांगत असते. त्याचवेळी रागिणी पौर्णिमा ह्या दोघीजणी आतमध्ये असतात. भूमीचं हे सगळं काम पाहून आकाश मात्र तिच्यावरती फिदा झालेला असतो. आकाश म्हणत असतो, खरंच भूमी तू ना हे सगळं मनापासून करतेस, एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या छान करतेस, पण मला एक कळलं नाही आहे की हा प्रोजेक्टर इथे कशाला लावलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते की अरे आजींचं आत्तापर्यंतचं जे जीवन आहे त्याच्यावरती मी काही क्लिप्स तयार केलेल्या आहेत, त्या मला त्यांना दाखवायच्या आहेत, म्हणजे आजींना पण बरं वाटेल ना, असं भूमी आकाशला सांगते. झालं तिथंच गोंधळ होतो आणि आकाशचा भूमीवरती विश्वास बसतो. म्हणजे प्रोजेक्टर का लावला आहे हा प्रश्न आकाशच्या पुढे होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर भूमीने एका मिनिटात दिल्यामुळं भूमीवरती आता संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही. इकडे अभि आणि त्याचबरोबर रागिनी बोलत असतात.
ही भूमी जास्तच करायला लागलेली आहे, तिचं तोंड जरा जास्तच चालायला लागलेलं आहे, घरात असली तरी तेच चालू आहे तिचं, हे सगळं रागिनी बोलत असते. तिला हलक्यात घेऊन उपयोग नाही असं रागिनीचं म्हणणं असतं. परंतु रागिनी मात्र इकडे बोलत आहे तेव्हाच धावत धावत तिथे येते, ती म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमा आलेली पाहून रागिनी म्हणते, काय झालं तुला, तू एवढी का घाबरलेली आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते की भूमीने खूप मोठा डाव केलेला आहे, आकाश भाऊजींच्या पेपर्सवरती सह्या घेतलेत. पौर्णिमाला लगेचच रागिनी म्हणू लागते, म्हणजे कसल्या सह्या, तुला काय सांगायचं आहे? तेव्हा इकडे पौर्णिमा सांगत असते की आकाश भाऊजींनी प्रॉपर्टी पेपरवरती सह्या केलेत, सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावावर केलेली. तर रागिनी पौर्णिमाला म्हणते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, असं शक्यच नाही, एवढ्या सहजासहजी आकाशने सह्या करणं शक्यच नाही. तेव्हा इकडे पौर्णिमा सांगते की मी स्वतः पाहिले, सकाळी ते वकील आले होते, त्यांनी भूमीताईच्या जवळ पेपर दिलेले होते आणि त्याच्यावरतीच भूमीने सह्या घेतलेल्या आहेत. अभि म्हणतो, काय बोलतेस तू हे? तर पौर्णिमा म्हणते की आता तुमची पण वाट लागणार आहे आणि आम्ही पण तुमच्यासोबत बाहेर फेकले जाणार आहोत. अभि पण तेच बोलत असतो. पौर्णिमाच्या या न्यूजने मात्र रागिनी आणि अभिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण भूमीची मजल इथपर्यंत जाईल असं त्यांना चुकूनही वाटलेलं नव्हतं. आणि फायनली भूमीने ते करून दाखवलेलं असतं. भूमीने त्यांना दाखवून दिलेलं असतं की मी काय करू शकते. आणि इकडे रागिनी मात्र घाबरलेली असते. रागिनी म्हणते की ते एवढं सहजासहजी नाही होणार. कसं माहिती आहे का, आकाशला तरी माहिती असेल ना कोणत्या पेपरवर सह्या केलेत. बरं आई, मला काय वाटतं माहिती आहे का, तू आकाशला विचार एकदा. रागिनी म्हणते की आपण तसं नाही करू शकणार. इकडे प्रशांत त्याचबरोबर मानसी आणि भूमी यांचा पुढचा प्लॅन सुरू होतो. भूमी म्हणते की मी ते पेपर बनवून आणलेले होते खोटे आणि त्याच्यावरती सह्याही घेतलेल्या आहेत. आणि ती सांगू लागते की त्यामुळं आता काळजी करायची काहीही गरज नाही आणि आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होणार आहेत. पण आकाश, तुला एक गोष्ट करायची आहे, उद्या मी आणि मानसी किचनमध्ये जाऊ, त्यावेळेस इथे प्रोजेक्टरला लॅपटॉपचं त्या कॅमेऱ्याचं कनेक्शन द्यायचं आहे, कारण दुपारी त्या दोघींना जेव्हा मी कामाला लावलेलं होतं तेव्हा त्या दोघींच्याही रूममध्ये मी कॅमेरा बसवून ठेवलेला आहे, हे भूमी सांगत असते. त्याचवेळी आकाशला तिने पुढचं काम दिलेलं असतं आणि इकडे मानसी आणि ती बोलत असतात. मानसीला ती सांगत असते, मानसी, उद्याचा डाव खूप महत्त्वाचा आहे. उद्या सुरुवातीला अजिंचा वाढदिवस साजरा होईल, त्यांच्या जीवनावर आधारित CD दाखवली जाईल आणि त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे की तो जो व्हिडिओ आहे म्हणजे लाईव्ह त्यांचं बोलणं. कारण मला माहिती आहे की पौर्णिमा आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि नक्कीच त्यांच्या डोक्यात तो प्लॅन शिजत असणार आहे आणि त्या नक्कीच आपल्यावर हल्ला करू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याआधीच आपण हा सगळा गेम करायचा आहे, म्हणजेच रागिणीचा गेम ओव्हर होणार, हे भूमीचे शब्द असतात. भूमी अशा भाषेत कधीही बोलत नव्हती, पण रागिणीनं तिला हे सगळं करायला भाग पाडलेलं असतं. प्रशांत म्हणतो की काळजी करू नकोस ताई. भूमी सांगते की मी तुला जे सांगते ते बघ, तुझ्या फोनकडे तुला बारीक लक्ष द्यायचं आहे आणि एकदा का त्या दोघीजणी गेल्या की त्यानंतर इकडे तू ऑन करायचं आहे, म्हणजे त्याचं कनेक्शन तोपर्यंत तुझं पूर्ण होईल. आणि आता मिशन रागिनी हे त्यांचं सुरू झालेलं आहे. भूमी, मानसी आणि आकाश हे तिघंजण मिळून मिशन रागिनी पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी हॉलमध्ये आलेले असतात. पाहतात तर काय, एवढं सुंदर डेकोरेशन झालेलं असतं. ते सगळं पाहून रागिनी म्हणते की असल्या बाबतीत नाद नाही करायचा भूमीचा, असल्या ह्याच्यात खूप पुढं असते ती, असं रागिनी बोलत असते. आणि त्याचबरोबर पौर्णिमा पण म्हणत असते, पण आई, मला माहीत नाही आहे आज काय होणार आहे, आज डबल धमाका होणार आहे. म्हणजे आजींचा वाढदिवस साजरा करून भूमीने आजींचंही मन जिंकलेलं आहे, तर दुसरीकडे तुमचा बोजा बिस्तारा गुंडाळायलाही सुरुवात केलेली आहे. कारण रागिनीने अजून कोणालाही सांगितलेलं नसतं की तिच्या बाबतीत जो गोंधळ झालेला आहे. इकडे आजींना घेऊन आकाश, अथर्व सगळेजण येत असतात. फुलांचा वर्षाव केला जात असतो. सगळेजण खुश असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आजी म्हणतात, एवढं सगळं? भूमी म्हणते की हो आजी, हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही खुश आहात ना, कारण आजचा दिवस तुमचा आहे. प्रत्येक वेळेस सगळ्यांसाठी तुम्ही सगळं करत असता, पण हे तुम्हाला सगळं कसं वाटलेलं आहे, हे भूमी आजींना विचारते. आजी तेव्हा म्हणू लागतात की हो. आणि मग भूमी आजींकडे पाहत असते. आजींना म्हणत असते की आजी, आज ना खूप छान असा दिवस जाणार आहे, खूप छान अशा गोष्टी घडणार आहेत. आणि त्याचबरोबर आजी म्हणत असते की माझ्या नातवांनी माझं एवढं कौतुक केलेलं आहे ना, मला खरंच खूप छान वाटत आहे. आजींनाही आनंद झालेला असतो. त्याचबरोबर आकाश, सर्वजण तिथं असतात.
आणि भूमी म्हणते, मानसी चल आपण आजींचं आधी औक्षण करून घ्यायचं आहे, आरतीचं ताट तयार करून घेऊन येऊया. असं म्हणत दोघीही किचनकडे जाऊ लागतात. तिथं आल्यानंतर भूमी आणि मानसी उभे असतात. भूमी म्हणते की काय गं मानसी, कसं वाटलं प्लॅनिंग तुला? आणि भूमी पाहते तर दरवाजात पौर्णिमा आलेली असते. हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग मानसी म्हणत असते म्हणजे? तेव्हा मानसी परत हळूच भूमीला म्हणते की काय झालं? भूमी म्हणते हळू बोल, ऐकेल कोणीतरी. तेव्हा मानसी सांगते, अगं ताई काय झालं ते तरी सांग मला. मग मानसीला भूमी सांगत असते की मी तुला आत्ता जे सांगते ते ऐकून घे शांतपणे, कोणाला काहीही यातलं सांगायचं नाही. हे सगळं बोललं जात असतं. मग पौर्णिमा कान देऊन तिथं ऐकत असते. तिला धक्का बसत असतो की हे सगळं काय आहे, कारण तिला वाटत असतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर खूप अवघड होणार आहे. आणि मग भूमी म्हणत असते की हे बघ मानसी, आकाशने काल प्रॉपर्टी पेपरवरती सह्या केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे ते आपल्या प्लॅननुसार घडत आहे. आकाशला सगळ्या गोष्टी आता होणार आहेत. एकतर ह्या प्रॉपर्टीची मी एकटी मालकीण असणार आहे, एकीकडे आजींचा वाढदिवस, दुसरीकडे रागिनी जेलमध्ये, आणि मग माझा राज्याभिषेक, म्हणजे या संस्थानाची मी राणी होणार आहे, महाराणी होणार आहे. हे सगळं भूमी बोलत असते. आणि हे सगळं बोलणं ऐकते ती म्हणजे पौर्णिमा. आणि प्रॉपर्टी पेपरवर सह्या केलेले पेपर्स कपाटात आहेत, हेही भूमीनं तिथं उल्लेख केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे भूमीने हा सगळा डाव आखलेला असतो आणि त्यामध्ये अलगद अडकते ती म्हणजे पौर्णिमा. कारण पौर्णिमाला असं वाटत असतं की हे सगळं आपल्या विरोधात केलं जाते. पौर्णिमाला या गोष्टीची भीती वाटत असते, जर का रागिनी पकडली गेली तर आमचं काय होणार, कारण ही भूमी मग मात्र माझी मोलकरीण करून ठेवण्याशिवाय शांत राहणार नाही. हे पौर्णिमाच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर आता उद्याच्या भागामध्ये प्रशांतला भूमीने सांगितलेलं असतं की कॅमेरा ऑन केला की त्याचं कनेक्शन करायचं आहे आणि सगळ्यांच्या समोर व्हिडिओ प्ले करायचा आहे. हे तिने प्रशांतला सांगितलेलं असतं. आणि एवढंही नाही तर प्रशांतला हेही सांगितलेलं असतं की मी तुला कॉल करेल, त्यानंतर त्या कॉलवरती तू बारीक लक्ष ठेवायचं आहे आणि क्विक हा सगळं घडलं पाहिजे. आणि मग इकडे पौर्णिमा रागिनीच्या रूममध्ये आलेले आहे, ते पेपर्स घेऊन आलेले आहे, म्हणजे भूमीने बनवलेले डुप्लिकेट पेपर्स ज्याच्यावरती आकाशने सह्या केलेल्या आहेत ते पेपर्स घेऊन ती आलेली आहे. आणि रागिनीला सांगत आहे की आहे बघा आई, मी तुम्हाला सांगत होते ना त्या भूमीच्या डोक्यात काहीतरी मोठं शिजतंय, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आहे. आता बघितलं ना काय होतंय. तेव्हा रागिनी म्हणते की या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला मारलं, मी माझ्या भाच्याला वेडं केलं आणि आता ही प्रॉपर्टी त्यामुळे भूमीला मिळू देईल, आणि हे शक्यच नाही असं रागिनी म्हणत असते. रागिनी भयानक चिडलेली असते आणि तो व्हिडिओ त्या स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने रेकॉर्ड झालेला असतो. आणि इकडे सगळेजण हॉलमध्ये अजिंचा व्हिडिओ बघण्यासाठी बसलेले असतात आणि त्यांना हा व्हिडिओ पाहायला मिळतो. तेव्हा त्यांना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.